कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार, कर्तृत्ववान, विकासप्रिय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व तथा भाजप नेत्या स्नेहलता बिपिनदादा कोल्हे यांचा वाढदिवस कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीतर्फे नवजात मुलींचं स्वागत आणि मातांचा सत्कार, देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी वीरमातांचा सन्मान करून अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीच्या वतीनं रविवारी सकाळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शफीकभाई सय्यद यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नवजात मुलींचं स्वागत करण्यात आलं। नवजात मुलींना जन्म दिलेल्या मातांचा पुष्पगुच्छ, ड्रायफ्रूट आणि फळं देऊन सन्मान केला गेला। तसेच कलश लॉन्स येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं देशसेवा करताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीरपत्नींचा आणि वीरमातांचा सन्मान देखील कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तालुका मुस्लिम विकास कमिटी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं कोल्हे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीतर्फे आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं आयोजन करून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी मुस्लिम समाजाच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले, त्यांना न्याय मिळवून दिला। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आजही मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कायमच प्रयत्नशील आहोत। कोल्हे कुटुंबियांचे आणि मुस्लिम समाजाचे अतूट नाते राहिले असून भविष्य काळातही अशीच कायम साथ द्यावी असं आवाहन कोल्हे यांनी केलं। कार्यक्रम आणि विशेषतः मौलानांनी आता सांगितलं की स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे, कारण कितीही मोठा कोणी घडत असेल, जगत जेता जरी असला तरीही तो एका माऊलीच्याच पोटी जन्माला येतो आणि म्हणून आई ही सर्वस्व आहे, माता ही सर्वस्व आहे आणि म्हणून मुलीचा जन्मच नको असं म्हणाल तर ते शक्य होणार नाही। मौलानांनी अतिशय चांगल्या पद्धतीत आपल्याला समजवलेलं आहे की स्त्री आणि पुरुष एकमेकाला परस्पर पूरक आहेत आणि सन्मानाने आपल्याला स्त्रियांना सन्मान केला पाहिजे आणि सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल केली पाहिजे, तरच देशाचा विकास होणार आहे। आणि म्हणून या देशसेवेसाठी ज्या अनेक देशप्रेमी मुस्लिम बांधवांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे। विशेषतः माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी जे योगदान दिलेलं आहे तेही खूप मोठं आहे, हेही आपल्याला नाकारता येणार नाही। स्वर्गीय कोल्हे साहेबांचे विचार होते की सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचे आणि तोच विचार घेऊन बरेचसे इथे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी कोल्हे साहेबांबरोबर काम केलेलं आहे। अहमद भाई आहेत, निसार भाई असतील, नसीर भाई असतील, अनेक जण आहेत की ज्यांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे। साहेबांचा विचार सर्व जाती धर्मांना, दीन दलित आदिवासी सोबत सगळ्यांना घेऊन चालण्याचा, तो विचारांचा वारसा घेऊन आमचा परिवार आजही कार्यरत आहे। आम्हीही याच विचाराने चालतो की हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है। अशा पद्धतीने हा विचार घेऊन आम्ही सगळे परिवार, विवेक भैया असतील, बिपिनदादा असतील, कार्यरत आहोत। अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान कोल्हे परिवाराच्या राजकीय प्रवासात आहे ते, आणि आज त्यांनी माझ्या या वाढदिवसाच्या मला सगळ्या मौलानांनी आणि सर्वांनी आपण खूप खूप मनापासून शुभेच्छा दिल्या। मी आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे। या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष DR काले, माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर, माजी नगराध्यक्ष RD सोनवणे, माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, अशोक लकारे, शिवाजी खांडेकर, संजय जगदाळे, शफीक सय्यद, रियाज सर, हाजी नासिरभाई सय्यद, अहमदभाई बेकरीवाले, हाजी सद्दामभाई सय्यद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। मुस्लिम समाजाच्या वतीनं या आयोजनाविषयी अधिक सांगण्यात आलं। जिंदगी का एक पहलू बहुत सारे हैं, जिंदगी के जो है बहुत सारे एंगल से है, लेकिन एक एंगल के ऊपर हम थोड़ी देर बात करेंगे। क्यों? कि वो जो बड़ा आदमी दुनिया से चला जाता है, महात्मा गांधी दुनिया से चले गए, नेहरू गांधी दुनिया से चले गए, सरदार वल्लभ भाई पटेल दुनिया से गए, अबुल कलाम आजाद दुनिया से गए, लेकिन उनके पैगाम, उनके मैसेज, उनके काम, उन्होंने जो कौम को दिया, जो देश को दिया, उनकी वो बातें जो है हमेशा याद रहती है और उसी के ऊपर उसके बाद कौम चलती है, देश चलता है। ऐसे ही हमारे हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के बड़े इंसानों में है, बड़े पैगंबरों में। माइकल हार्ट एक मुसन्निफ है, एक बहुत बड़ा यूरोप का, उसने किताब लिखा द 100, दुनिया के 100 बड़े, और 100 बड़े वो ईसाई होकर उसने हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाम 1 नंबर पे लिया। तो उनसे पूछा गया कि तुम तो ईसाई होकर के तुमने मोहम्मद का नाम 1 नंबर पे क्यों रखा? तो उसने ये कहा कि मैंने तमाम विद्वानों की
और तमाम पैगंबरों की और लोगों की हिस्ट्रियां पढ़ी, उनका इतिहास पढ़ा, लेकिन जो इनकलाब 23 साल की जिंदगी में मोहम्मद ने दुनिया में जो लाया है, ऐसा इनकलाब, पुरअमन और शांतता पूर्व इनकलाब किसी की जिंदगी के अंदर नजर नहीं आया। उस इनकलाब में से एक इनकलाब ये भी है कि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में आने से पहले ये दुनिया एक अंधेरे में जी रही थी। ये दुनिया एक एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।